छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला असलेल्या दुर्गराज रायगडावर नुकताच एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले खगोलशास्त्रीय उपकरण सापडले। भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यामध्ये यंत्रराज हे उपकरण सापडले। याची माहिती छत्रपती संभाजीराजेंनी स्वतः फेसबुक पोस्टद्वारे जनतेला दिली आहे। तर यंत्रराज किंवा सौम्य यंत्र हे प्राचीन खगोलशास्त्रज्ञ वापरत होते। ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणे, दिशा ठरवणे, अक्षांश रेखांश समजणे आणि वेळ मोजणे यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरते असं या मध्ये सांगितलेलं आहे। तर या उपकरणावर कोरलेली अक्षरे तसंच कासव आणि साप सदृश्य प्राण्यांची चित्र यामुळे उत्तर आणि दक्षिण दिशांचा अंदाज लावणं शक्य होतं। या यंत्रावर कोरलेली मुख, पूंछ ही अक्षरे त्यांच्या दिशादर्शक उपयोगासाठी महत्त्वाची आहे। पाहूयात पुढची बातमी। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आकर्षणाचा विषय असलेले मुंबईच्या राणीच्या बागेतील पेंग्विन्स हे नेहमीच चर्चेत असतात। 2017 मध्ये दक्षिण कोरियामधून 8 हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले होते। त्यांची संख्या आता 21 वर पोहोचली आहे। नुकत्याच या कुटुंबामध्ये 3 नव्या पाहुण्यांचा समावेश झाला। पण या पाहुण्यांमुळे सेना भाजप आमने सामने आल्याचं दिसतंय। राणीच्या बागेतील पेंग्विन्सवरून पुन्हा वादंग। पेंग्विनची नावं मराठीतच ठेवा। जिजामाता प्राणी संग्रहालयावर भाजपचा मोर्चा। मुंबईतील राणीच्या बागेतील हॅम्बोल्ट पेंग्विनच्या कुटुंबात अलीकडेच 3 नवीन पिल्लं आली आहेत। त्यांची नावंही ठेवण्यात आली। नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावं या पिल्लांना देण्यात आली आहेत। त्यामुळे पेंग्विनची एकूण संख्या 21 झाली आहे। मात्र पिल्लांच्या इंग्रजी नावांवरून वाद सुरू झाला। या पिल्लांची नावं मराठीतच ठेवण्याची मागणी भाजपनं केली। यासाठी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी राणीबागेच्या गेटसमोर आंदोलनाचा पवित्रा घेत पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीत करावी अशी मागणी करत बॅनरबाजी केली। त्यावर पिल्लांची नावं संजू, आदू आणि तेजू ठेवा अशी मागणी करण्यात आली। आपण बाहेरून जरी परदेशातून जरी पेंग्विनची पिल्लं आणली असतील तरी देखील ह्या मराठी मातीमध्ये त्या ज्या पेंग्विनच्या पिल्लांचा जन्म झाला आहे त्यांची नावे तरी किमान मराठीमधून असली पाहिजेत। परंतु राणीबाग प्रशासनाने नेहमीच ह्या गोष्टीचा अवमान केलेला आहे। नेहमीच राणीबाग प्रशासनाने नेहमीच मराठीची गळचेपीची भूमिका घेतलेली आहे। भाजपला काही विषय उरला नाही का असा सवाल शिवसेना युबीटीनं केला। अहो, ते एक पक्षी आहे जो हंबोल्ट बाहेरून आलेला पक्षी आहे। त्याचे छान नावं इंग्लिशमध्ये जरी असली, काय चाललंय ह्यांचं? उद्या माणसाची जी नावं असतील लाडानी कोणी काय ती बदला म्हणतील, म्हणजे श्वास घ्यायचाच बंद करायचं की काय? हिटलर आहे? अरे पक्ष्यांची नावं आहे ती तुम्हाला मराठी, मग मराठी मधला हिंदी आमची जवळची म्हणणाऱ्यावर पहिला मोर्चा काढा। गेल्या 4 वर्षात 11 पिल्लांचा जन्म झालाय। सध्या पेंग्विनची संख्या 21 झालीय। 3 नव्या पाहुण्यांचं आगमन झालंय। पेंग्विन आणल्यापासून त्यांच्यावरून अनेकदा वादही झाले। कधी त्यांच्या देखभालीच्या खर्चाचा वाद, कधी टेंडरचा वाद, आता तर त्यांच्या नावावरून वादाला तोंड फुटल्याचं दिसतंय। स्नेहा जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढची बातमी रायगडमधनं। रायगडमध्ये सध्या महायुतीतला वाद कमालीचा पेटलाय। गोगावले समर्थकांनी सुनील तटकरेंना डिवचल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही सडेतोड उत्तर देण्यात येत आहे। राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी आमदार महेंद्र दळवी यांच्यावर टीका केली होती। त्यांच्या टीकेला महेंद्र दळवींनी उत्तर दिलं। त्यामुळे भविष्यामध्ये हा वाद आणखीनच वाढू शकतो। प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर 2029ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच। पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल। आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं। बाळासाहेबांचे संस्कार नाहीत
पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत. त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या अवकादीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका. या रायगडमध्ये तटकरेंनी अनेकांना अनेक वेळा फसवलेत. प्रामाणिकपणे आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं. त्यानंतर आम्हाला पाण्यात देखील षडयंत्र रचलं. हे त्रिवार सत्य आहे आणि म्हणून त्यांचे आता प्रवक्ते त्याला उलट हे सांगतात. परांजपे कोण? परांजपे त्या परांजपेची काय लायकी आहे? आम्ही बोलतो दीड दमडीचा परांजपे असं तर काय वावगं ठरणार नाही आहे. हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी. तटकरेंनी बोलावा याच्यावरती ना त्रिवार सत्य असेल. आणि तटकरे माझं चॅलेंज आहे की अशा एखाद्या व्यासपीठावर आम्ही डिबेटला मी तयार आहे की सत्य काय रायगडवासियांना कळलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला असलेल्या दुर्गराज रायगडावरती नुकतंच एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक महत्त्व असलेलं खगोलशास्त्रीय उपकरण सापडलंय. भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या उत्खननाच्या कार्यामध्ये यंत्रराज हे उपकरण आढळलंय. याची माहिती संभाजीराजे छत्रपतींनी एका फेसबुक पोस्टद्वारे जनतेला दिली आहे. यंत्रराज किंवा सौम्ययंत्र हे प्राचीन खगोलशास्त्रज्ञ वापरायचे. ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणं, दिशा निश्चित करणं, अक्षांश रेखांश समजणं आणि वेळ मोजणं यासाठी यंत्र उपयोगी ठरायचं. या उपकरणावरती कोरलेली अक्षरं तसंच कासव आणि साप सदृश प्राण्यांची चित्र यामुळे उत्तर आणि दक्षिण या दिशांचा अंदाज बांधणं शक्य होतं. या यंत्रावरती कोरलेली मुख आणि पूंज ही अक्षरं त्याच्या दिशादर्शक उपयोगासाठी महत्त्वाची आहेत. आणि पुढची बातमी संजय शिरसाट यांच्याशी संबंधित आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं विट्स हॉटेल लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतल्यानंतर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. मूळ किमतीपेक्षा बऱ्याच कमी पैशांमध्ये हा व्यवहार झाल्यामुळे ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि संजय राऊत यांनी टीका केली. त्यानंतर आता शिरसाट यांनी या लिलाव प्रक्रियेतनं माघार घेतली आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. 37 कोटींची जी रक्कम सांगितली गेली होती ती कोर्टानंच सांगितल्याचं शिरसाट यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं. सोबतच या लिलावातनं आपण माघार घेत असल्याचंही शिरसाट यांनी जाहीर केलंय. आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा. माझे पैसे गेले असतील त्याच्यात 10-15 लाख रुपये जाऊ द्या, परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल. संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. जेवढा मी चक्रम आहे थोडा सोडून द्या. कोण शिरसाट सोडून द्या. चला असे खूप येतात आणि जातात. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल चर्चेचा विषय बनलाय. काही दिवसांपूर्वी या हॉटेलची लिलाव प्रक्रिया पार पडलेली. त्यात संजय शिरसाट यांच्या मुलानं सहभाग घेतला. 110 कोटींचं हे हॉटेल शिरसाटांच्या मुलानं 67 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि आरोपांची राळ उडवून दिली. त्यावर पत्रकार परिषद घेत संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय. जी 37 कोटींची रक्कम सांगितली गेली ती कोर्टानंच सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सोबत या लिलावातनं आपण माघार घेत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. अशा पद्धतीनं साधं गटाराचं 2 लाखाचं 3 लाखाचं टेंडर जरी असलं तरी 3 वर्षाचं ITR असलं पाहिजे, सॉलन्सी असली पाहिजे. जर एवढं मोठं असेल तर 40-45 आधीच टेंडर जे निघालेलं आहे तेच सांगतात. 7 वेळेस टेंडर निघालं तर आधीच्या टेंडरमध्ये 40 कोटीची सॉलन्सी असावी असं म्हटलेलं आहे. मागच्या 2-3 वर्षाचं फायनान्शियल टर्नओव्हर जवळपास 45 कोटी असावं असं म्हटलेलं आहे. आणि असं असताना या सगळ्या अटी शर्ती काढून ही टेंडर प्रोसेस राबवलेली आहे संभाजीनगरच्या महसूल अधिकाऱ्यांनी. मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची जे काय प्रोसेस आहे पत्र द्यायला लावतोय. त्या प्रकरणातून बाजू होतोय आणि जे 110च्या गप्पा करतात त्यांना सांगतोय आता तुम्ही घ्या पेढे घेऊन मी तुमच्या घरी येईल.
तुम्ही 90 कोटीमध्ये घ्या का 70 कोटीमध्ये घ्या, 76 कोटीमध्ये घ्या का 67 कोटीमध्ये घ्या, संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल. संजय शिरसाट यांच्याकडे इतके पैसे आले कुठून असा सवाल विरोधकांनी विचारला. त्यावर बँका लोन देण्यासाठी माझ्या दारात येतात असं शिरसाट म्हणाले. तर हा राजकीय दबाव असल्याचा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही. संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही, पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात. इथं जिथं बसलोय ना, 5 कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची, इथं येऊन सहाय्य केला. हे याला इज्जत कमवावी लागते. दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. माझ्याकडे एका मुलीचा फोन आला नागपूरच्या, की ती म्हणते की मला 2 वर्षापासून 2 लाखाच्या कर्जासाठी मी 10 बँकेत गेले. माझा नवरा नोकरीला, माझे वडील नोकरीला, दोघांचंही मी नोकरीचं प्रमाणपत्र देते, परंतु मला 2 लाखाचं कर्ज मंजूर होत नाही. आणि एकीकडे या मंत्र्याच्या मुलाचं आणि त्याच्या पार्टनरचं 40-45 कोटी रुपये कर्ज एका दिवसात बँका त्यांच्या घरी येतात. ही राजकीय दबावशाही होऊ शकत नाही. हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेवरनं विरोधकांनी शिरसाटांना घेरलेलं असतानाच शिरसाटांच्या मुंबईतल्या घरावरनंही विरोधकांनी निशाणा साधला. त्यावर राजकारण करताना समोरासमोर करा, कुटुंबाचा वापर करून कुणीही आरोप करू नये, आपल्या नादाला लागाल तर परिणाम वाईट असतील असा इशाराच शिरसाट यांनी आपल्या विरोधकांना दिलाय. संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे, त्याशिवाय काही ते बातरवा माळ्यावर राहायला गेले मुंबईत? शिवसेनेमुळेच गेले ना. मुंबईमध्ये 72व्या माळावर आम्ही पण राहत नाही. ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये 72व्या माळावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे. धंद्यासाठी, एक व्यवसायासाठी उभा राहणाऱ्याला जो खोडा टाकलेला आहे, तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे, तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील. यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे थोडा. संजय राऊतांवर हे सगळे आरोप, त्यांच्या मुलाबाळावरचे, त्यांच्या मुलीच्या लग्नातले फुलाची सजावट करणाऱ्याची सुद्धा इन्क्वायरी होऊन गेलेली. त्यामुळे तुम्ही सुद्धा काय काय केले मला तर सांगण्याची आवश्यकता नाही. एकूणच एका हॉटेलच्या लिलावापासून सुरू झालेला हा सगळा वाद आता एकमेकांच्या घरांपर्यंत येऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.